भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी आघाडी करा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांमध्ये काका पुतण्याची युती होणार का याकडे लक्ष। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम। मनसेसोबत युती न करण्याची भूमिका। स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। फडणवीस कर्जमाफीचा पंचांग काढून बसलेत, पण मदतीच्या नावानं ठणठणाट। कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करू देऊ नका। मराठवाड्यातून उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले, याचा आनंद। ठाकरेंचा मराठवाड्या दौऱ्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काही जमत नाही, फडणवीसांचा पलटवार। कोकणात एकतरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का? नितेश राणेंचा शिंदेच्या शिवसेनेवर रोख। सिंधुदुर्गात भाजपाकडून स्वबळावर लढण्याचा निर्णय। राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार। स्थानिक निवडणुकीची घोषणा होताच भाजप ऍक्शन मोडवर। शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपच्या गणेश नाईकांवर जबाबदारी। ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर, नवी मुंबईमध्ये नाईक निवडणूक प्रभारी असणार। बीडमध्ये भाजपचे सुरेश धस निवडणूक प्रमुख आणि पंकजा मुंडे प्रभारी असणार, तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि सिंधुदुर्गात नितेश राणेंची प्रभारीपदी निवड। राज्यात आदर्श आचारसंहिता लागू। राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। हरियाणा सरकार चोरीचं 25 लाख मतदार बनावट। ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान। वोट चोरीवरून राहुल गांधींचा आरोप, तर हरियाणा निवडणूक आयोगानं आरोप फेटाळला। निवडणुकीवेळी राहुल गांधी देशात न राहता परदेशात फिरतात, मग निवडणूक हरणारच। मत चोरीच्या आरोपांना भाजपच्या किरण रिजिजूंचं प्रत्युत्तर। बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पहिल्या टप्प्यात पार पडणार, तर उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार। अनेक मोठे चेहरे रिंगणार। एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकची महाराष्ट्र शासन तंत्रज्ञान विभागासोबत औपचारिक भागीदारी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। गावखेड्यामध्ये गतिमान इंटरनेट पोहोचणार। पुण्यात वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनियरला 14 कोटींचा गंडा। इंग्लंडमधील बंगला फार्म हाऊसही कुटुंबानं गमावलं। मुलीचे आजार बरे करण्याचं आश्वासन देत लुबाडलं। अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू। कोपरगावच्या टाकळी शिवारातील घटना। संतप्त जमावाकडून मृतदेहासह मनमाड महामार्गावर रास्ता रोको। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मुंबई, पुणे, नाशिकात तेजोमय सोहळा। मलबार हिल परिसरात बाणगंगा नदीत महाआरती। गंगा घाटात हजारो दिव्यांची आरास, तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही दीपोत्सव साजरा। विश्वविजेत्या भारतीय महिला संघाची पंतप्रधान मोदींकडून भेट। ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून संघाचं अभिनंदन, तर मुख्यमंत्री फडणवीसही 7 नोव्हेंबरला खेळाडूसह प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांचा सत्कार करणार। त्रिपुरारी पौर्णिमेला आकाशात सुपरमूनचं दर्शन। चंद्र नेहमीपेक्षा आकारानं 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी।